शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची, चिंता नव्हती परिणामाची, चिंता नव्हती परिणामाची. देशात लाट आणली भगव्याची आणि मुहूर्तमेढ रवली स्वराज्याची. देशात लाट आणली भगव्याची आणि मुहूर्तमेढ रवली स्वराज्याची. म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी, म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या शिवभक्तांनो, सर्वांना माझा नमस्कार. आज मी येथे एका महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे, ज्यांचा मला तुम्हालाच नाही तर या संपूर्ण देशाला अभिमान आहे. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सर्वप्रथम रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा. 19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस. अशा या मंगलदिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर एका सिंहाचा जन्म झाला. तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजी राजे भोसले होय. ते शहाजीराजांचे आणि जिजाऊंचे पुत्र होते. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. शिवरायांनी 1645 मध्ये मावळ्यांसोबत जाऊन स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. त्या काळी त्याचे किल्ले त्याचे राज्य हे वाक्य सार्थ ठरवत. शिवरायांनी प्रथम तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. नंतर कोंढाणा, पुरंदर, राजगड, रायगड, प्रतापगड असे किल्ले जिंकले. लाखो मराठा सैनिक मुघलांच्या कैदेत तडकडून मारले जात होते. स्त्रियांची अब्रू लुटली जात होती. स्त्रियांच्या कुंकवाचा धनी मारला जात होता. शेतकऱ्यांचा कोणी कैवारी नव्हता. मराठी माणसांवर अन्याय अत्याचार केला जात होता. त्या काळी जिजामाता शिवरायांना रामाच्या कृष्णाच्या गोष्टी सांगत होत्या आणि आताच्या काळातील माता मुलांना सतत टीव्ही व मोबाईल बघायला देतात. जर आपल्याला शिवराय घडवायचे असतील तर आधी जिजामाता जन्माला यायला हव्यात, तरच शिवराय घडतील. आजच्या शिवभक्तांना एवढंच सांगते, शिवरायांसारखी दाढी आणि कपाळावर चंद्रकोर लावून शिवराया होत नाही, तर शिवाजी महाराजांचे विचार अंमलात आणले पाहिजेत आणि स्त्रियांचा आदर केला पाहिजे. आज आपण महाराष्ट्रात राहत आहोत. महाराष्ट्र म्हणजे काय? तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा, जिजाऊंच्या संस्काराचा आणि शंभूच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे हा माझा महाराष्ट्र. फुलांचा इतिहास काळ्यांनी लिहिला, रात्रीचा इतिहास चांदण्यांनी लिहिला. फुलांचा इतिहास काळ्यांनी लिहिला, रात्रीचा इतिहास चांदण्यांनी लिहिला. आजही आम्ही स्वाभिमानाने जगतो, कारण आमचा इतिहास राजश्री छत्रपतींनी लिहिला, राजश्री छत्रपतींनी लिहिला. शिवगर्जना.